नासिक मुंबई नासिक आगरा राजमार्ग पर गड्ढों के कारण वाहन चालकों को परेशानी हो रही है। मुंबई नासिक आगरा हाईवे पर गड्ढों के मुद्दे पिछले कई दिनों से चर्चा में है, क्योंकि मुंबई से नासिक की दूरी में लगभग 6 से 7 घंटे लगते हैं। कल शिवसेना के उद्धव ठाकरे गढ़ के सांसद राजाभाऊ वाजे ने भी सड़कों पर गड्ढे भरने तक कोई टोल नहीं वसूल करने की घोषणा की थी, और उसी में आज घोटी टोल नाका इलाके में शरद पवार गढ़ के कई एनसीपी कार्यकर्ता इकट्ठा हुई है। वहीं कुछ देर के लिए घाटी टोल नाका पर भी जाम लगा दिया। पक्ष शरदचंद्रजी पवार च्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्याच्यामध्ये इगतपुरीचे कार्यकर्ते असतील, नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील, युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील, आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला। त्याचं कारण असं की पडग्यापासून तर गोंद्यापर्यंत या टोलचं लिमिट आहे। त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी आपण 7 तासाच्या वरती कालावधी हा नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी लागतो, आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये। काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकलमध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली। तिची नुकसान भरपाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे, ही आमची प्रकर्षाने मागणी आहे। हे सरकार या ठिकाणी महायुतीचा अतिशय झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं। कुठल्याही प्रकारचं संवेदनशील सरकार हे नाही। आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही। नागरिकांना, गाडीधारकांना या ठिकाणी भेटी करण्यात येऊ नये ही प्रकर्षाने मागणी आमची राहील। जोपर्यंत